नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, इथे लावण्याने अशी काही फिल्डिंग लावलेली आहे ना की ईश्वरी पूर्णपणे कोसळून जावी, तिची पूर्णपणे बदनामी व्हावी, तिची इज्जत जावी यासाठी तिने त्या पॉडकास्टवाल्या माणसाला जी काही धमकी दिलेली आहे की तुला मी इथे ईश्वरीची बदनामी करण्यासाठी बोलवलेलं आहे ना की पब्लिसिटी। त्यामुळे तुला जे काही करायचं ते कर, पण ते ईश्वरीची बदनामी झाली पाहिजे। आणि आपले ईश्वरी आणि अर्णव इतके सुंदर गोंडस तयार होऊन खाली आलेले आहेत, कारण त्यांना इंटरव्ह्यू द्यायचा आहे, छान मस्त प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। आणि आता मित्रांनो, कपल फोटोशूट कसं असतं, म्हणजे कपलच्या कोणत्या कोणत्या पोजेस असतात हे आता तुम्हाला शिकायला भेटणार आहे बरं का। कारण आपले ईश्वरी आणि अर्णव इतक्या छान पोजेस देणार आहेत ना, त्या पाहून तुम्हालाही वाटेल की वा, अशी पोज मी का नाही दिली। तर मित्रांनो, आता इथे छान मस्त फोटोशूट चाललेला आहे, ते मस्तपैकी फोटो काढत आहेत। हे दोघे जण इतक्या सुंदर सुंदर पोजेस देत आहेत, बापरे वा, एकावर एक पोज, कमाल पोज देत आहेत। वा, त्यांचा पोज पाहून मला असं वाटतं की मी पण ट्राय करावा की काय। तर मित्रांनो, आता त्यांच्या पोज देऊन झालेल्या आहेत, आता इंटरव्ह्यूला सुरुवातही झालेली आहे। इकडे राकेश आणि वल्लरी मात्र तो टकामका बघत आहेत, त्यांना असं वाटतं आता ईश्वरीच चव जाणार। लावण्यही त्याच नजरेने त्याच चेहऱ्याने बघत आहे की आता ईश्वरीची चव जाणार। तर मित्रांनो, आता इंटरव्ह्यू सुरू झालेला आहे आणि आधी छान मस्त गेम वगैरे की तुमच्यात भांडणं कधी होतात, कोण सुरुवात करतं वगैरे वगैरे, कोण घोरतं, कोण जास्त गप्पा मारतं, म्हणजे बरंच काही काही असं म्हणजे प्रश्न विचारतात। नंतर मेन इंटरव्ह्यूला सुरुवात होते आणि इतके खतरनाक प्रश्न तो बाबा विचारतो। तो बोलतो की ईश्वरीने तुमच्या सोबत पैशासाठी लग्न केलंय, त्यांचं दुसरीकडे लग्न ठरलेलं असताना त्यांनी तुमच्यासोबत लग्न केलं, असं तसं, म्हणजे ईश्वरीने हे सगळं पैशासाठी केलं, तुमची पैसे बघून ती तुमच्याकडे आली। तेव्हा अर्णव आता इतका तापतो, इतका चिडतो, बापरे। साहजिकच आपल्या बायकोला जर इतकं घाणेरडं कोणी बोलत असेल, ती इतकी सोन्यासारखी बायको असताना तिला जर पैशासाठी तिने हे सगळं केलं, तिने चीट केलं असं जर बोलत असेल तर कोणता नवरा शांत बसेल? कोणताच नाही बसू शकत। आणि अर्णवने तर सगळं काही ईश्वरीसाठीच केलं आणि तो ईश्वरी बाबत असं काय ऐकून घेईल तुम्हाला वाटतं का? छे छे। अर्णव आता रागाने भडकलेला आहे, तो बोलतो हॉट नॉनसेन्स, तुम्ही असं काय बोलताय? तेव्हा तो बाबा बोलतो, म्हणजे तो पॉडकास्टवाला माणूस बोलतो की हे मी बोलत नाहीये, हे सगळे बाहेरचे लोक बोलतात। लोक असे कमेंट करतात की हे सगळं ईश्वरीजींनी पैशासाठी केलंय। अर्णवचे पैसे पाहून ती अर्णव जवळ आली, अर्णवने तिला स्वीकारलंय कारण त्यांची मजबुरी होती, परंतु असं काही तो सांगत आहे त्यांना। पण मित्रांनो, अर्णव आता बोलणार आहे की माझी ईश्वरी ही गोल्ड हार्टेड आहे, तिने माझा पैसा बघितला नाही, कारण तिने ती जी आहे ना, ती गणू बाप्पाने दिलेलं माझ्यासाठी सर्वात बेस्ट गिफ्ट आहे। आणि ती माझा पैसा बघून आलेली नाहीये, कारण तिची मनाची श्रीमंती माझ्या पैशापुढे क्षुल्लक आहे, काहीच नाहीये। बापरे, अर्णव इतकं माझी ईश्वरी करत आहे आणि इतकं छान आपल्या बायकोला सांभाळून घेत आहे, तिची इज्जत वाचवतोय तो, तिची इज्जत त्याने जाऊन दिलेली नाहीये, तिला सावरलेला आहे। बिचारी खूप गोंधळून गेलेली आहे, घाबरून गेलेली आहे, पण अर्णवने तिला असं काही सावरलेलं आहे की ती आता जणू काय अर्णवच्या प्रेमातच पडलेली आहे, इतकी भारावून गेलेली आहे, तिला इतका आनंद झालेला आहे। आणि आता ती अर्णवला थँक्यू म्हणायच्या विचारात आहे, ती नम्रताला फोन करून सांगते आहे की मला अर्णव सरांना थँक्यू बोलायचंय। तर आता बिचारी त्यांना थँक्यू असं बढिया गिफ्ट देणार आहे, कारण मित्रांनो, आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी केलंय, आपल्याला आपलं मानलंय, आपल्याला आपल्या बायकोचा दर्जा दिलाय, असं जेव्हा एखाद्या बायकोला वाटतं तेव्हा तिचा आनंद हा गगनात मावेनासा असतो, कारण तिची फिलिंगच बेस्ट असते आणि ती ईश्वरीला मिळालेली आहे। ईश्वरी अगदी भारावून गेलेली आहे, तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। राकेश आता पूर्ण दारूच्या नशेत धूत झालेला आहे आणि अर्णवला पूर्णपणे जीवे मारण्याचा, त्याचा आनंद हिसकावून घेण्याचा तो आता मनातल्या मनात विचार करत आहे की अर्णव राजेशिर्के, मी तुला संपवणार, असा तो दारूच्या नशेत बोलत आहे, कारण त्याला अर्णवचं वाटोळ करायचं आहे, अर्णवला आणि ईश्वरीला कायमचं दूर करायचं आहे। तर मित्रांनो, आता यांचं नातं असंच फुलू दे। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।